गुड मॉर्निंग. बघा, आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत आपण बुद्धिमत्तेचा सगळ्यात सोपा आणि हमखास मार्क मिळवून देणारा घटक विशेष बुद्धिमत्ता, त्यातला उपघटक आहे भावनिक बुद्धिमत्ता. हा घटक आज आपण बघणार आहे. आता बघा, हा घटक इतका सोपा आहे की ह्याचे 4 मार्क, काही नाही तुम्हाला पडलं तरी हे 4 मार्क तुम्ही फिक्स धरायचे. कारण हा घटक कशावरती आहे तर तुम्ही जसं रोजच्या आयुष्यामध्ये वागता, तुमच्यावर झालेले संस्कार, तुम्ही करत असलेलं तुम्ही शाळेच्या बाहेर किंवा शाळेत जसं काय वागता त्या तुमच्या वागण्यावर तुम्हाला एक प्रसंग दिला जातो आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही कोणती कृती कराल. आता तुम्ही प्रश्न लिहिले, प्रश्न वाचले, बघितले असेल तुम्ही, आहे की नाही. त्या प्रसंगामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वागता किंवा तुम्हाला त्या प्रसंगामध्ये तुम्ही कोणती कृती कराल यावरती हा घटक अवलंबून आहे. आता बघा, आजकाल सर्वजण मोबाईल वापरता. आजकाल मोबाईलचं युग आहे. मोबाईलमध्ये तुम्ही गुंग झालेला असतो, असं का नाही. किंवा घरच्या मंडळींनी काही सूचना दिली किंवा शाळेत एखादी सूचना दिली तर ती तुम्ही पाळता का. ती सूचना तुमच्या भल्यासाठीच असते, बरोबर की नाही. तुमच्या काहीतरी वागण्यामुळे, चुकीच्या वागण्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये, तुम्हाला कोणती इजा होऊ नये यासाठी त्या सूचना असतात. परंतु तुम्हाला त्या सूचना काय वाटतात तर आमच्यावरती लादलंय असं वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही ज्यावेळेस वॉशरूमला जाता त्यावेळेस तुम्हाला सूचना काय दिलेली असते की हळू जा, सावकाश जा, पण तुम्ही काय करता, पळपळ जाता, नाही की नाही, पळत जाता. त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या वेळेस समोरून एखादा मुलगा येतो, त्याला तुम्ही धडकता, पडता किंवा तुमचाच पायात पाय अडकून तुम्ही पडता, आहे की नाही. तुम्हाला लागतं, तुमचा हात पाय फ्रॅक्चर होईल, डोक्याला मार लागेल, यासाठी त्या सूचना असतात. म्हणून या सूचना ज्या असतात का नाही त्या तुमच्यावरती मूल्य रुजवणूक करण्यासाठी असतात, तुमच्या सुरक्षिततेसाठी ह्या सूचना असतात. तर यातूनच काय होतं तर मोठ्या माणसांच्या दिलेल्या सूचना ऐकणं किंवा मोठ्या माणसांचा आदर करणं, यातून तुमच्यामध्ये जे काही मूल्य रुजवली जातात ती कायमस्वरूपी मूल्य रुजवली जातात. आणि त्यामुळे तुमचा काय होतो तर भावनिक विकास होतो. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रसंगामध्ये वागताना आपण तिथं कसं वागलं पाहिजे या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. आता याच्यामध्ये अवघड असं काही नाही, फक्त आपण प्रश्न वाचायचा आहे आणि तिथं योग्य कोणता पर्याय असेल तो निवडून पर्यायाला गोल करायचा. आता ह्याच्यामध्ये पहिला पर्याय थोडासा बरोबर असतो. आता हे प्रश्न सोडवताना एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही पर्याय वाचायला सुरुवात करता त्यावेळेस पहिला पर्याय थोडा बरोबर असतो. पूर्ण बरोबर असतो का, दुसरा पर्याय त्याच्यापेक्षा थोडा, असे सगळे पर्याय तुम्हाला बरोबर वाटतात. म्हणून तुम्ही काय करायचे तर 4ही पर्याय अगोदर व्यवस्थित वाचायचे आणि नंतर आपलं जे उत्तर आहे ते ठरवायचं. बघूया आपण त्याचे कसे प्रश्न येतात आपल्याला. बघा, नमुना प्रश्न 1, सगळ्यांच्या पुढे पुस्तक आहे. बघा, रस्त्याच्या कडेला चिमणीचे पिल्लू पडलेले आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल. आता साधी सोपा प्रसंग आहे. बघा, रस्त्याच्या कडेला एक पिल्लू पडलंय चिमणीचं आणि त्यावेळेस तुम्ही काय कराल. पर्याय वाचूया आपण. बघा, त्याला दगड मारेल, बरोबर आहे का रे. नाही, पिल्लाला दगड मारणार का आपण, नाही. त्याला काठीने मारेल, नाही. त्याला उचलून गटारीत टाकेल, नाही. चौथा पर्याय बघा, आसपास असणारे त्याचे घरटे शोधून त्याला अलगद घरट्यात उचलून ठेवेल. कारण चिमणीचं पिल्लू तिथं पडलंय म्हणजे त्याचं घरटं आसपासच असणार आहे. मग आपण काय करू तर घरटं शोधून त्या घरट्यामध्ये ते पिल्लू अलगद नेऊन ठेवू. अलगद म्हणजे कसं, अगदी व्यवस्थित त्याला पकडून, नाहीतर असं 2 पंखाला धरून असं ठेवायचं का. म्हणजे हे 4ही पर्याय वाचल्यानंतर आपल्याला 4 नंबरचा पर्याय काय वाटतोय, बरोबर वाटतोय. म्हणून पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, थोड्या दिवसापूर्वी
जन्मास आलेले कुत्र्याचे पिल्लू रस्त्याच्या कडेला ओरडत असलेले तुमच्या नजरेस पडल्यास तुम्ही काय कराल? हा? बघा, चारही पर्याय आधी वाचायचे. बघा, त्याला दगड मारेन, बरोबर आहे का? नाही. अलगद उचलून त्याच्या आईजवळ ठेवेन, बरोबर आहे. गडबड असल्याने निघून जाईल, चूक. त्याची आई चावेल म्हणून निघून जाईल, म्हणून नसतं धाडस सुद्धा करायचं नाही. त्याच्या आईच्या एकदम जवळ जाऊन ठेवायचं नाही. लांबून ते पिल्लू आईजवळ सोडलं की काय होईल? त्याच्या आईकडे ते पिल्लू जाईल, बरोबर की नाही? म्हणून अलगद उचलून त्याच्या आईजवळ ठेवेल. पर्याय नंबर 2. तुम्ही सोडवलेलं असेल ते आपलं बरोबर आहे का ते पण बरोबर चेक करायचं. दुसरा प्रश्न बघा, तुमचा लहान भाऊ अपंग असल्याने तुमच्या आईने त्याला शाळेत घेऊन जाण्यास सांगितले तर तुमचे वागणे कसे असेल? बघा, अपंग म्हणजे कसं? तर त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, असा एक अपंग भाऊ आणि त्याला तुमच्या आईने शाळेत घेऊन जायला सांगितलं तर तुम्ही काय करा? बघा, पर्याय नंबर 1, त्याच्या अपंग सायकलवरून शाळेत घेऊन जाईल, बरोबर आहे. मला काय हे शक्य नाही असे सांगेल, कारण आपला भाऊ आहे, आपल्याशिवाय कोण आणणार? हा, आहे नाही, म्हणजे हे चूक आहे. दुसऱ्या भावास शाळेत घेऊन जाण्यास सांगेल. तुम्हाला सांगितले म्हणजे तुम्हीच आणलं पाहिजे. आईलाच घेऊन जाण्यास सांगेल, चूक. तर आईला न सांगता, भावास न सांगता किंवा मला जमणार नाही असं न सांगता काय करायचं? तर त्याच्या अपंग सायकलवरून, त्याची जी सायकल आहे त्याच्यावरून त्याला शाळेत घेऊन जाईल. पर्याय नंबर 1. तिसरा बघा, तुमची आई आजारी असल्यामुळे संध्याकाळी घरी जेवण केले जाणार नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, आपली आई आजारी आहे, मग काय कराल? तर मी स्वतः जेवण करीन. हा पर्याय बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही लहान मुलं आहात, तुम्हाला आगी शेजारी किंवा ते गरम असतं ते जेवण करता येईल का? नाही. तुम्ही अगदी हुरूपानं काय करणार? तर मी स्वतः जेवण करीन. पर्याय नंबर 1 बरोबर. गोल रंगवून रिकामा असं करायचं नाही. चारी पर्याय वाचायचे. मोठ्या बहिणीस करण्यास सांगेल, कारण तिला फक्त करायला सांगू का? नाही. त्या दिवशी उपाशी झोपेल, चूक. आणि पर्याय 4 बघा, मोठ्या बहिणीस जेवण करण्यास मदत करेल. आपल्या घरामध्ये जी मोठी बहीण आहे, आई आजारी आहे, मग आपण काय करायचं? तर मोठ्या बहिणीस जेवण करताना मदत करेल असा पर्याय निवडला आपण. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या घरी तुमच्या बाबांनी पेरूचे रोपटे आणल्यास तुम्ही काय कराल? बघा, पेरूचे रोपटे आणले, मग आपण काय करायचं? पर्याय बघा, परसबागेत रोपटे लावेल, बरोबर आहे. परंतु स्वतःला आपल्याला लावता येईल का? नाही. पर्याय वाचायचे अगोदर. मोठ्या भावास लावण्यास सांगेल, चूक. मी बाबांच्या सल्ल्याने रोपटे परसबागेत लावेल, बरोबर. बाबांच्या बरोबर जाऊन तिथं बाबांच्या बरोबर खड्डा खणून तिथं मी रोपटे लावीन, हे बरोबर आहे. मी लहान असल्याने मला शक्य नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, चूक. म्हणजे बाबांच्या सल्ल्याने रोपटे परसबागेत लावेल. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, तुम्ही शाळेला जाताना तुमच्यापैकी एका मित्रास चक्कर आल्याने तो पडला, त्यावेळी तुमची योग्य कृती कोणती? बघा, 2 मित्र शाळेत येत आहेत, तुमच्या मित्राला चक्कर आली आणि तो पडलाय, तर तुम्ही त्यावेळेस काय कराल? बघा, त्याला ताबडतोब शेजारच्या दवाखान्यात घेऊन जाण्यास मदत करेन. बघा, मित्रांना दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगेन. आता तुमचा मित्र आहे, तुम्ही दुसऱ्या मित्राला घेऊन जाण्यास सांगणार का? नाही, हे चुकीचं आहे. घाबरून पळत जाऊन त्याच्या घरी सांगेन. घर लांब आहे, लगेच कृती करणं गरजेचं आहे, म्हणून हे सुद्धा चूक आहे. 4, त्याला साखर पाणी देईल. आता ही कृती योग्य आहे, पण रस्त्यावरती ज्यावेळेस तो चक्कर येऊन पडतो त्यावेळेस साखर पाणी असणार आहे का? हा, पाणी असणार, परंतु चक्कर येऊन पडलेला आहे, साखर पाणी असेल का? नाही. म्हणून पर्याय नंबर 1 बघा, त्याला ताबडतोब शेजारच्या दवाखान्यात घेऊन जाण्यास मदत करेल. पर्याय नंबर 1. 6 बघा,
तुमच्या मित्राचा भाऊ खेळताना पडला त्यावेळी तुमची योग्य कृती कोणती? मित्रास त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगेन. बघा, सांगू का आपण? एकतर त्याला मदत केली पाहिजे, बरोबर की नाही? फक्त सांगून उपयोग आहे का? नाही, पर्याय चुकीचा आहे. त्याला दवाखान्यात घेऊन स्वतः जाईल. आता स्वतः तुम्ही लहान आहे, तुम्ही स्वतः दवाखान्यात घेऊन जाल का? नाही जाणार. माझं तिथे काही संबंध नाही म्हणून निघून जाईल. चूक, कारण तिथं आपला मित्राचा भाऊ आहे की नाही? प्रथमोपचार करून त्याला दवाखान्यात नेण्यास मदत करेल. तिथं तो पडला आहे तर त्याला किती लागले किंवा काय प्रथमोपचार करता येईल का? प्रथमोपचार म्हणजे काय रुद्र? बंद करायचं लिहायचं. अरे, प्रथमोपचार म्हणजे काय? तर जर कुठं खरचटलं असेल तर तिथं डेटॉल वगैरे लावून, एखादी क्रीम असेल तर लावून त्याला दवाखान्यात नेण्याची मदत करू, म्हणजेच पर्याय नंबर 4. 7वा बघा, तुमच्या लहान भावाने तुमची अभ्यासाची वही फाडली तर तुम्ही काय कराल? आज तर होतं आपल्या घरी कधी कधी, आहे की नाही? आपला लहान छोटा भाऊ असतो, आपण अभ्यास करत असतो आणि तो खेळता खेळता काय होतो तर अभ्यास केलेली वही फाडतो. मग आपण काय करतो? त्याला काय करतो? होय, रडूस तर मारतो, बरोबर की नाही? तर असं करायचं नाही. पर्याय बघा, पुन्हा तसे न करण्याविषयी समजून सांगणे, त्याच्या कानशिलात देणे, बरोबर आहे का? कानशिलात म्हणजे कुठं? कानाखाली. आईकडे तक्रार करणे, चूक. नवी वही पाहिजे म्हणून बाबाकडे हट्ट करणे, चूक. तर त्याला आपण प्रेमाने भावाला समजवलं पाहिजे की परत असं करू नको. पर्याय नंबर 1. 8वा बघा, तुम्ही स्वाध्याय सोडवलेली वही घरी विसरून शाळेत गेला तर त्यावेळी काय कराल? बघा, तुमचा स्वाध्याय पूर्ण आहे, घरचा अभ्यास पूर्ण आहे, परंतु घरून येताना गडबडीमध्ये वही काय झाली आहे? घरीच राहिली. तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? बघा, बाबांनी वहीच दिली नाही असे सरांना सांगणार, बरोबर का? चूक. वही कोणीतरी चोरल्याचे सरांना सांगणार, चूक. सत्य तेच शिक्षकांना सांगेल, कारण तुमचं शिक्षकांनी तुमच्यावर कधी विश्वास ठेवणार आहे? जर तुमचा रोजचा अभ्यास पूर्ण असेल आणि त्या दिवशी तुमची घाईघाईत वही घर राहिली तर शिक्षक सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार. पण तुम्ही कधीच अभ्यास करत नाही आणि एका दिवशी सांगणार माझी वही घर राहिली, विश्वास बसेल का? नाही. तर त्यांना खरं तेच सांगायचं, शाळा चुकवून घरी परत येईन, चूक. कारण खरं ते सरांना सांगितलं मी अभ्यास केला होता परंतु माझी वही घरी राहिली असं सरांना सांगायचं. पर्याय नंबर 3. 9वा बघा, तुमच्या घरी पाहुणे आले आणि त्यावेळी तुम्ही एकटेच घरी आहात, अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, असं होतं कधी कधी आपले आई वडील दोघे कामानिमित्त घराच्या बाहेर गेलेले असतात, तुम्ही एकटेच बहीण भावंड घरी असतात आणि त्यावेळेस अचानक पाहुणे येतात, तर तुम्ही त्यावेळेस कोणती कृती कराल? बघा, घरी कोणी नाही असे सांगेल. बघा, पाहुणे एवढ्या लांबून आले आपल्या घरी आपल्याला भेटायला आणि आपण त्यांना सांगू का घरी कोण नाही तुम्ही निघून जा? नाही सांगत, हे चुकीचं आहे. पाहुण्यांना आदराने बोलवून पाणी देऊन पाहुणचार करेल, कारण ते आपल्यात आलेत म्हणलं आपण त्यांना आत बोलवून काय केलं पाहिजे? बसा, पाणी घ्या असं म्हटलं पाहिजे. येत असेल तर थोडासा चहा ठेवला पाहिजे, आहे की नाही? तर ही कृती बरोबर आहे. त्यांना घरी बसवून आई बाबांना बोलवण्यास जाईल, बरोबर आहे का? नाही. आजकाल तर काय फोन वगैरे आहेत त्याच्यामुळे लगेच फोन करू शकतो. त्यांना बसायला सांगून मी अभ्यास करत बसेल, चूक. कारण आपल्यात पाहुणे आलेत म्हटल्यानंतर आपल्याला आदरातिथ्याने त्यांना पाणी देणं, त्यांचा आदर करणं आपलं. बघा, तर आपण त्यांना घरी बसवू, आदराने बोलवून बसवून काय केलं पाहिजे तर पाणी देऊन आदर केला पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर 2. 10वा बघा, तुमच्या ओट्यावर बांधलेले कुत्रे पाहून दरवाजावरून जाणारे कुत्रे भुंकत असल्यास तुम्ही काय कराल? आपल्या अंगणामध्ये कुत्रं बांधलंय आणि त्याला बघून दुसरं कुत्रं भुंकतंय तर काय करायचं? बघा, त्याला काठीने मारेल, चूक. त्याला दगड घेऊन पाठी लागेल, चूक.
त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता हाकलून देईन. बघा आपल्या कुत्र्याकडे बघून ते कुत्रं भुकतंय, तर त्याला कोणत्याही इजा न करता, दगड काठीने न मारता, हाड करून आपण त्याला हाकलून लावू शकतो. म्हणजे ही कृती बरोबर आहे. आणि चौथा बघा, आपल्या घरासमोरचा गेटचा दरवाजा बंद करेल. तर काय केलं पाहिजे, तर त्याला कोणतीही इजा न करता, इजा म्हणजे मारहाण न करता काय करायचं, तर त्याला हाकलून द्यायचं. पर्याय नंबर 3. पुढे बघा 11वा, तुमच्या घरातील दीदी सोडून इतर सर्वजण गावाला गेले आणि अचानक दीदीला ताप भरल्यास तुम्ही काय कराल. बघा तुमची बहीण आहे, तिला ताप आला, घरी कोणीच नाही, तर तुमची कोणती कृती असायला पाहिजे. बघा, दीदीला झोपायला सांगून मी खेळायला जाईन. नाही. तापाची गोळी खायला देईल. घरी कोणी नसताना. नाही. तुम्हाला कळणार आहे का तापाची गोळी कोणती आहे. नाही. तर कोणतीही गोळी खायला द्यायची नाही. चुकीचं आहे. शेजारच्या मोठ्यांच्या मदतीने डॉक्टरकडे नेईन. आपल्या शेजारच्या आपल्या ओळखीचे असतात, त्यांच्या मदतीने आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो. हे बरोबर आहे. दीदीला रागवेल, हे पण चूक आहे. तर शेजारच्या लोकांच्या मदतीने काय करायचं, दीदीला दवाखान्यात न्यायचं, ही कृती बरोबर आहे. 12वा बघा, घरचा अभ्यास न केल्यामुळे शिक्षकांनी शिक्षा केल्यास तुम्ही काय कराल. बऱ्याच वेळा होतं बघा, घरचा अभ्यास पूर्ण नसेल तर आपल्याला शिक्षा घ्यावी लागते. बघा, शिक्षकांची माफी मागून दुसऱ्या दिवशी स्वाध्याय सोडवून आणण्याविषयी शिक्षकांना खात्रीने सांगेन. बरोबर आहे का. दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जाणार नाही. चूक. त्या शिक्षकाबद्दल घरी खोटे सांगून त्यांना जाब विचारेन. चूक. वर्गातच त्यांना उलट बोलून घरी येईल. बघा, शिक्षक तुम्हाला अभ्यास देतात तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी, बरोबर की नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना उलट न बोलता किंवा त्यांच्याविषयी घरी खोटं न सांगता किंवा शाळा न बुडवता काय करायचं, तर ज्या दिवशी अभ्यास केला नाही त्या दिवशी सॉरी मॅडम, मी उद्यापासून व्यवस्थित अभ्यास करेन असं खात्रीने सांगून माफी मागायला हवी. म्हणजे हे काय झाले, तर आपला भावनिक विकास होण्याचे टप्पे. आत्ता जर तुम्ही असं उद्धट वागला, उलट बोलला, तर तुम्ही इथून पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच करणार, तसंच वागणार. म्हणून आत्ताच तुम्हाला हे घटक अभ्यासाला देण्याचं कारण काय, तर तुमच्या भावनिक विकास व्हावा यासाठी हे घटक तुमच्या अभ्यासाला दिलेले आहे. पुढचा बघा प्रश्न, तुमच्या घरी येताना पाहुणे तुम्हाला काही खाऊ न आणता आले तर त्यावेळेस तुमची कृती कोणती असेल, योग्य कृती कोणती असेल. बघा, एखाद्या वेळेस पाहुणे येतात आणि आपल्याला घाईघाईत आलेले असतात, खाऊ आणत नाही, तर त्यांना घरीच बसवून मी खेळायला जाईन. बरोबर का. चूक. त्यांच्याबरोबर बोलणार नाही. चूक. बाबांना त्यांच्याबरोबर बोलल्याने पाहून तेथून हळूच निघून जाईल. चूक. त्यांना खाऊ आणला नाही म्हणून मनात कोणताही किंतु न ठेवता त्यांच्याबरोबर आदराने बोले. बघा, पाहुणे आलेत, खाऊ नाही आणला म्हणून उगाच त्यांच्यावर चिडचिड करणं, त्यांना काहीतरी बोलणं किंवा न बोलणं, ह्या कृती योग्य आहेत का. नाही. तर आपण त्यांच्याशी तेवढ्याच आदराने बोललं पाहिजे. पर्याय नंबर 4. पुढचं बघा 14, निकाला दिवशी तुम्ही पास झाल्याची बातमी तुमच्या मित्राने तुम्हाला दिल्यास त्यावेळेस तुमची कृती कोणती असेल. बघा, तुम्ही पास झालाय असं तुमचा मित्र एखादा सांगत आला तर तुम्ही काय केलं पाहिजे. बघा, मित्राला खांद्यावर घेऊन नाचेन. चूक. दुसरा बघा, इतर मित्रांच्या निकालाबाबत चर्चा करेन. चूक. कारण दुसरा मित्र नसताना आपण त्याविषयी चर्चा करायची का. नाही. त्याचे आभार मानून त्याच्या निकालाविषयी त्याच्याबरोबर चर्चा करेन. कारण त्यानं आपल्याला पास झालाय म्हणून सांगितलं म्हणजे आपण त्याचा आभार मानायला पाहिजे की नाही. किंवा तुला किती मार्क पडले, तू पास झालास का हे विचारायला पाहिजे. आनंदाने उड्या मारत घरी येईल. चूक. तर पर्याय नंबर 3 बरोबर आहे.
त्याचे आभार मानून त्याच्या निकालाविषयी त्याच्याबरोबर चर्चा करेन. पर्याय नंबर 3. 15 बघा. रस्त्यावर लहान मुले कुत्र्याच्या लहान पिल्लाबरोबर खेळत आहेत, ते पाहून तुम्ही काय कराल? बघा, पर्याय नंबर 1, तुम्ही स्वतः खेळा असा सांगेन. नाही सांगू शकत आपण. कुत्र्याच्या पिल्लाबरोबर न खेळता आपण मुले मुले खेळू असे सांगेन. बरोबर आहे. तुम्ही त्याच्याबरोबर खेळाल. चूक. त्यांना दम भरेल. चूक. कारण ते छोटं कुत्र्याचं पिल्लू आहे, लहान मुलं खेळत आहेत, तर कुत्र्याच्या पिल्लाला त्रास होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून त्याच्याबरोबर न खेळता आपण मुलं खेळू असं आपण त्या मुलांना सांगू शकतो. म्हणजे हे सोपे जरी प्रश्न असले तरी सुद्धा इथं विचार करून उत्तर लिहावं लागणार आहे. काही उत्तर तुमच्या मनात आहे म्हणून लिहायचं नाही. तर त्या प्रसंगाला योग्य असं उत्तर शोधून पर्याय नंबर काय करायचा? योग्य पर्याय नंबर निवडायचा. समजलं? तर अशा पद्धतीने ही भावनिक बुद्धिमत्ता, जेवढं तुम्ही आसपासच्या वातावरणाचा विचार कराल, योग्य पद्धतीने विचार कराल, तेवढे हे प्रश्न तुम्हाला सोपे जाणार आहे. समजला घटक? काय अडचण आहे? अशाच प्रश्नाचा वारंवार सराव केला तर हे प्रश्न तुम्हाला सोपे वाटणार. ठीक आहे.